नमस्कार नमस्कार नमस्कार. सर्व माझ्या शिक्षक बांधवांना त्रिवार नमस्कार. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्यावर आधारित 100 एका वाक्यात प्रश्न उत्तरे, ज्यांना आपण वन लाइनर क्वेश्चन सुद्धा म्हणतो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहेत. तर जास्त वेळ न वायाला घालता आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, सायकॉलॉजी या शब्दाचा मूळ अर्थ काय होतो? तर याचा मूळ अर्थ जो होतो आत्म्याचे किंवा मनाचे शास्त्र असा अर्थ होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे या ठिकाणी आधुनिक मानसशास्त्राचा मुख्य विषय कोणता आहे? आधुनिक मानसशास्त्राचा मुख्य विषय हा मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रिया हा मुख्य विषय आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे, वर्तनाचे शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा पाया कोणी घातला? तर तो घातलेला आहे जे.बी. वॉटसन यांनी. ठीक आहे. प्रश्न चौथा, मानसशास्त्र ही अनुभवाधिष्ठित विज्ञान शाखा आहे, हे कोणी म्हटले आहे? तर हे म्हटले आहे बी.एफ. स्किनर यांनी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. मानसशास्त्रातील सर्वात जुनी आणि वैयक्तिक पद्धत कोणती? तर आत्मनिरीक्षण पद्धत ही सर्वात जुनी आणि वैयक्तिक पद्धत मानली जाते. ठीक आहे. प्रश्न 6वा, कार्यकारण भाव शोधण्यासाठी मानसशास्त्रात कोणती पद्धत वापरली जाते? तर प्रायोगिक पद्धत ही त्या ठिकाणी वापरली जाते. यानंतर प्रश्न 7वा आहे, प्रयत्न प्रमाद उपपत्ती थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून मांडली? तर ती मांडलेली आहे मांजर या प्राण्यावर प्रयोग करून. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 पहा, इव्हान पावलोव शास्त्रीय अभिसंधान उपपत्ती मांडताना कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर त्यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे. यानंतर 9वा प्रश्न जो आहे तो काय आहे, स्किनरने साधक अभिसंधान उपपत्ती मांडण्यासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला? तर स्किनरने जो प्रयत्न केलेला आहे तो उंदीर आणि कबूतर यावर केलेला आहे. ठीक आहे. उंदीर आणि कबूतर या प्राण्यांवर त्यांनी म्हणजे या प्राण्यांचा वापर केलेला आहे. यानंतर प्रश्न आहे 10वा, गेस्टाल्ट वाद्यांच्या मर्मदृष्टी उपपत्तीसाठी कोहलरने कोणत्या चिपांजीवर प्रयोग केला? तर सुलतान नावाच्या चिपांजीवर त्यांनी प्रयोग केलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11वा, सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर अल्बर्ट बांदुरा यांनी ती मांडलेली आहे. यानंतर प्रश्न 12वा, अध्ययन निष्पत्तीची संकल्पना कोणी लोकप्रिय केली? तर रॉबर्ट गॅने यांनी ही केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13वा, अध्ययनाचे मुख्य 3 नियम तयारीचा, अभ्यासाचा आणि परिणामाचा हे नियम कोणी दिले आहेत? तर हे नियम दिलेले आहेत थॉर्नडाईक यांनी. प्रश्न 14वा, अध्ययनात धनसंक्रमण म्हणजे काय? तर अध्ययनामध्ये धनसंक्रमण म्हणजे एका परिस्थितीत शिकलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत फायदा होणे. प्रश्न 15वा, सायकल चालवायला शिकल्यानंतर मोटरसायकल शिकणे हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे? तर हे धनसंक्रमणाचे उदाहरण आहे. याला आपण धनसंक्रमणाचं उदाहरण असं म्हणत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16वा, एका कौशल्याचा दुसऱ्या कौशल्याशी काही संबंध नसणे याला कोणते संक्रमण म्हणतात? तर याला शून्य संक्रमण असं म्हणतात. प्रश्न 17वा, ज्ञानाचे पुनर्रचनात्मक स्वरूप यावर भर देणारे विचारवंत कोण? तर जीन पियाजे हे आणि लेव वायगोत्स्की हे 2 विचारवंत हे ज्ञानाचे पुनर्रचनात्मक रूप यावर भर देणारे विचारवंत आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 18वा, जीन पियाजेच्या मते बौद्धिक विकासाची मूर्त क्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटातील असते? तर ती असते 7 ते 11 वर्षे वयोगटामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 जो आहे तो आहे, अमूर्त क्रियात्मक अवस्था कोणत्या वयापासून सुरू होते? तर ती होते 11व्या वर्षापासून सुरू होत असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. 20वा प्रश्न आहे, वायगोत्स्कीच्या मते बालकाच्या विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका कोण बजावते? तर ती भूमिका समाज आणि संस्कृती बजावत असते. कोण?
समाज आणि संस्कृती. प्रश्न 21वा, ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? तर ही संकल्पना मांडलेली आहे लेव वायगोत्स्की यांनी. प्रश्न 22वा, बालकाच्या विकासात तात्पुरती मदत देण्याच्या प्रक्रियेला वायगोत्स्की काय म्हटले आहे? तर वायगोत्स्कीने त्याला स्कॅफोल्डिंग असं म्हटलेलं आहे. स्कॅफोल्डिंग असं म्हटलेलं आहे, ज्याला मचान उभारणे असं म्हणतात. प्रश्न 23वा, अतिशय महत्त्वाचा, मनोविश्लेषणवाद जनक कोण आहेत याचे? तर याचे सिग्मंड फ्राईड हे त्याचे जनक आहेत. ठीक आहे. प्रश्न 24वा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, हा खूप वेळा रिपीट झालेला आहे. ईड, अहम आणि पराहम या संकल्पना कोणी मांडलेल्या आहेत? तर अहम म्हणजेच याला अहंकार असं सुद्धा आपण म्हणू. ठीक आहे. अहम जे आहे याला आपण काय म्हणतो? याला अहंकार. आणि पराहम म्हणजे सुपर इगो म्हणजे अति जास्त अहंकार. ठीक आहे. तर ह्या ज्या संकल्पना आहेत, ईड, ईड म्हणजे काय? तर ईड म्हणजे स्वतःचा आनंद वाढवून घेण्यासाठी केलेले प्रयत्न, याला ईड असं म्हणत असतात. या संकल्पना कोणी मांडलेल्या आहेत? तर ह्या सर्व संकल्पना सिग्मंड फ्राईड यांनी मांडलेल्या आहेत. प्रश्न 25वा, मानवतावादी मानसशास्त्र याचे जनक कोण आहेत? तर अब्राहम मास्लो आणि कार्ल रॉजर्स हे दोघंजण मानवतावादी मानसशास्त्राचे जनक मानले जातात. यानंतरचे प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व आणि प्रेरणा या टॉपिकवर असणार आहेत. 26वा प्रश्न, बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडला आहे थॉर्नडाईकने. प्रश्न 27वा, बुद्धिमत्तेचा त्रिआयामी सिद्धांत कोणी मांडला? तो मांडलेला आहे JP गिलफोर्ड यांनी. प्रश्न 28वा, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडलेला आहे हार्वर्ड गार्डनर यांनी. ठीक आहे. पुढचे प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 आहे बघा. प्रश्न क्रमांक 29, गार्डनरने सुरुवातीला बुद्धिमत्तेचे किती प्रकार सांगितले? त्याने 8 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे 30वा प्रश्न, मानसिक वय म्हणजेच मेंटल एज ही संकल्पना कोणी मांडली? तर ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? अल्फ्रेड बिने यांनी मांडलेली आहे. प्रश्न 31वा, बुद्ध्यांक ही संज्ञा सर्वात प्रथम कोणी मांडली? तर विल्यम स्टर्न यांनी ही मांडलेली आहे. प्रश्न 32वा, अतिशय महत्त्वाचा, बुद्ध्यांक काढण्याचे आधुनिक सूत्र कोणी विकसित केले? तर लुईस टर्मन यांनी ते विकसित केलेले आहे. 33वा प्रश्न, सामान्य बालकांचा बुद्ध्यांक साधारणपणे कितीच्या दरम्यान असतो? तो असतो 90 ते 109च्या दरम्यान. प्रश्न 34वा, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी प्रसिद्ध केली? तर डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रसिद्ध केलेली आहे. यानंतर 35वा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे? तर तो पर्सोना या शब्दापासून आलेला आहे. कशापासून आलेला आहे? पर्सोना. आणि पर्सोनाचा अर्थ होतो मुखवटा. आणि पर्सोना हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर तो आलेला आहे लॅटिन भाषेतून. 36वा प्रश्न, व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी वर्गीकरण कोणी केले? तर कार्ल जुंग यांनी ते वर्णन केलेले आहे. यानंतर प्रश्न 37वा, अंतर्मुखी, बहिर्मुखी आणि उभयमुखी हे वर्गीकरण कोणत्या आधारावर आहे? तर हे सामाजिक वर्तनाच्या आधारावर केलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 38वा, TAT म्हणजे थेमॅटिक ॲपेरसेप्शन टेस्ट ही व्यक्तिमत्वाची चाचणी कोणी तयार केली? तर ही मरे आणि मॉर्गन यांनी तयार केलेली आहे. प्रश्न 39वा, प्रश्न 39वा, रॉरशाहीच्या डागांची चाचणी कोणी विकसित केली? तर हर्मन रॉरशा यांनी केलेली आहे. बघा, ह्या चाचणीचं नाव त्यांच्या नावावरून देण्यात आलेलं आहे, म्हणजे ध्यानामध्ये ठेवण्यासाठी अतिशय सोपं जाणार आहे. ठीक आहे. प्रश्न 40वा, मानवी गरजांची उतरंड कोणी मांडली? तर अब्राहम मास्लो यांनी मांडलेली आहे. प्रश्न 41, मास्लोच्या गरजांच्या उतरंडीत सर्वात उच्च स्तरावरील गरज कोणती? तर ती आहे आत्मा आणि आत्मसाक्षात्कार ही त्यांची काय आहे? सर्वात उच्च स्तरावरील गरज आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 42, प्रेरणा ही कोणत्या स्वरूपाची असते? तर प्रेरणा ही एक आंतरिक आणि गतिशील प्रक्रिया असते. आंतरिक प्रेरणा म्हणजे काय?
तर स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी काम करणे याला आंतरिक प्रेरणा असं आपण म्हणू शकतो. प्रश्न 44वा, बक्षीस किंवा शिक्षेच्या भीतीमुळे अभ्यास करणे ही कोणती प्रेरणा आहे? तर ही बाह्य प्रेरणा आहे. यानंतरचा प्रश्न आहे 45वा प्रश्न. 45वा प्रश्न काय आहे बघा. उपलब्धी प्रेरणावर कोणी संशोधन केले? तर तिचं संशोधन डेव्हिड मॅक्क्लेलँड यांनी केलेलं आहे. वाचायला थोडंसं अवघड जाते, पण ध्यानामध्ये ठेवायचं, 1 मार्क पक्का होतो आपला. ठीक आहे. 46वा प्रश्न, अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणे ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? तर याला प्रक्षेपण संरक्षण यंत्रणा असं म्हणत असतात. त्यानंतर 47वा प्रश्न, द्राक्ष आंबट आहेत असे म्हणणे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? तर हे युक्तीकरण याचे उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48वा. आपण या ठिकाणी पाहू. प्रश्न 48वा आहे, तीव्र मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी मन स्वतःहून ज्या पद्धती वापरते त्यांना काय म्हणतात? तर त्याला संरक्षण यंत्रणा असं म्हणतात. ठीक आहे. प्रश्न 49वा अतिशय महत्त्वाचा आहे. बालकाच्या विकासावर कोणाचा सर्वाधिक प्रभाव पडतो? तर त्याच्यावर पडतो अनुवंश आणि वातावरणाचा सर्वात जास्त प्रभाव पडत असतो. प्रश्न क्रमांक 50, जुळ्या मुलांवर अभ्यासातून अनुवंशाचे महत्त्व कोणी सिद्ध केले? तर फ्रान्सिस गॉल्टन यांनी ते केलेले आहे. यानंतर आहे बघा बालविकास आणि अवस्था. 51 ते 75 असे 25 प्रश्न या टॉपिकवर असणार आहेत. तर लागले सुरू करू आपण. प्रश्न आहे 51वा, मानवी विकासाची सुरुवात केव्हापासून होते? तर ती होते गर्भाधान वेळेपासून, म्हणजे जसा गर्भ तयार होतो तेव्हापासून विकासाला सुरुवात होत असते. 52वा प्रश्न, बालकाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीचा वेग कोणत्या अवस्थेत सर्वात जास्त असतो? तर तो शैशवावस्थेमध्ये जास्त असतो, इन्फॅन्सीमध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 53वा, वादळ आणि तणावाची अवस्था म्हणून कोणती अवस्था ओळखली जाते? तर ती अवस्था असते किशोरावस्था. ठीक आहे. कोणती अवस्था? किशोरावस्था असते. पुढचा प्रश्न आहे बघा 54वा प्रश्न, किशोरावस्थेला ताणतणावाची अवस्था कोणी म्हटले आहे? तर ते म्हटले आहे स्टॅनली हॉल यांनी. ठीक आहे. 55वा प्रश्न, लिंग ओळख सामान्यतः बालकात कोणत्या वयात विकसित होते? तर ती होत असते 3 ते 4 वर्षाच्या वयामध्ये. 56वा प्रश्न बघा, नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. प्रश्न 57, कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या एकूण किती पायऱ्या आहेत? तर एकूण 6 पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. 3 स्तर आणि 3 स्तराच्या 6 पायऱ्या अशा सांगितलेल्या आहेत. प्रश्न 58वा, मनोसामाजिक विकास सिद्धांत कोणी मांडला? तर एरिक एरिक्सन यांनी हा मांडलेला आहे मनोसामाजिक सिद्धांत. प्रश्न 59वा, एरिक एरिक्सनने मानवी आयुष्याचे विकासाचे किती टप्पे सांगितले? तर त्यांनी एकूण 8 टप्पे सांगितलेले आहेत. प्रश्न 60वा, अहम ओळख विरुद्ध भूमिका गोंधळ हा टप्पा कोणत्या अवस्थेत असतो? तर हा कुमार अवस्थेमध्ये असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, बालकाचा भाषा विकास प्रामुख्याने कशावर अवलंबून असतो? तर तो सामाजिक संवाद आणि समृद्ध भाषिक वातावरण यावर अवलंबून असतो. प्रश्न 62वा, LED लॅड ची संकल्पना कोणी मांडली? तर लॅड म्हणजे काय आहे? लँग्वेज ॲक्वाझायशन डिव्हाइस. तर याची जी संकल्पना आहे ती कोण मांडलेली आहे? नोम चॉम्स्की यांनी मांडलेली आहे. प्रश्न 63वा, सूक्ष्म स्नायू कौशल्यांचे उदाहरण कोणते आहे? तर पेन पकडणे, लिहिणे, चित्रामध्ये रंग भरणे हे सूक्ष्म स्नायू कौशल्यांचे उदाहरण आहे आणि ते आपल्याला माहीतही असलं पाहिजे. प्रश्न 64वा, स्थूल स्नायू कौशल्यांचे उदाहरण कोणते आहे? तर पळणे, मारणे किंवा उड्या मारणे हे स्थूल स्नायू कौशल्यांचं उदाहरण आहे. ठीक आहे. 65वा प्रश्न, बालकाच्या विकास डोक्याकडून पायाकडे होण्याच्या नियमाला काय म्हणतात? तर त्याला शिराभिमुख नियम असं
म्हणत असतात. ठीक आहे. 66वा प्रश्न, बालकाचा विकास मध्य भागाकडून टोकाकडे होण्याच्या नियमाला काय म्हणतात? तर याला समीप दूरवर्ती नियम असं म्हणत असतात. पुढचा प्रश्न 67वा प्रश्न, वाढ आणि विकास यामधील मुख्य फरक कोणता आहे? तर वाढ ही परिणामात्मक असते तर विकास हा गुणात्मक असतो. ठीक आहे. प्रश्न 68वा, बालकाच्या सामाजिकरणाची पहिली संस्था कोणती? तर ती आहे कुटुंब. कारण बालकाचा जो सामाजिकरण घडून येतं ते कुटुंबामध्ये घडून येत असतं. बालकाच्या सामाजिकरणाची द्वितीयक संस्था कोणती? तर ती आहे शाळा आणि मित्रपरिवार. प्रश्न 70वा, स्वसंकल्पना म्हणजे काय? तर बालकाची स्वतःबद्दलची धारणा किंवा विचार याला स्वसंकल्पना असं म्हणत असतात. प्रश्न 71वा, प्रश्न 71, बालकामधील कुपोषणामुळे कोणत्या विकासावर थेट परिणाम होतो? तर तो होतो शारीरिक आणि मानसिक दोन्ही विकासावर परिणाम होत असतो. 72वा प्रश्न, सहानुभूतीऐवजी परानुभूती म्हणजे काय? तर स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून त्याच्या भावना समजून घेणे यालाच परानुभूती असं म्हणत असतात. ठीक आहे. प्रश्न 73वा, बालकामधील उदात्तीकरण म्हणजे काय? तर असंतोषकारक प्रवृत्तींना समाज मान्य मार्गाने मार्गस्थ करणे यालाच बालकामधील उदात्तीकरण असं म्हणत असतात. प्रश्न 74वा, क्रीडा पद्धतीचे जनक कोण आहेत? तर हेनरी कॉल्डवेल कुक हे क्रीडा पद्धतीचे जनक मानले जातात. 75वा प्रश्न, किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण आहेत? तर फ्रेडरिक फ्रॉबेल हे जे आहेत हे किंडरगार्टन पद्धतीचे जनक आहेत. यानंतरचा जो भाग आहे अध्यापनशास्त्र, समावेशित शिक्षण आणि मूल्यमापन यावर आधारित असून 76 ते 100 पर्यंतचे एकूण 25 प्रश्न या भागामध्ये समाविष्ट आहेत. तुम्ही फक्त बघत राहा, अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. समावेशित शिक्षण म्हणजे काय? तर समावेशित शिक्षण म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या आणि सामान्य बालकांना एकाच छताखाली शिक्षण देणे याला समावेशित शिक्षण असं म्हणत असतात. ठीक आहे. प्रश्न 77वा, प्रश्न 77वा पहा, शिक्षणाचा अधिकार कायदा RT ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? तर हा 1 एप्रिल 2010ला लागू झाला आणि हा कायदा 2009चा आहे. ठीक आहे. म्हणजे 2009ला संमती आली आणि 1 एप्रिल 2010ला हा लागू झाला RT ॲक्ट. ठीक आहे. 78वा प्रश्न, RT ॲक्ट 2009 नुसार प्राथमिक स्तरावर शिक्षक विद्यार्थी प्रमाण किती असावे? तर एकास 30 याप्रमाणे शिक्षकामागे एका शिक्षकामागे 30 विद्यार्थी किंवा 30 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक हे RT ॲक्ट 2009 नुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न 79, डिसलेक्सिया हा दोष कशाशी संबंधित आहे? तर तो वाचनातील अडचण किंवा असक्षमता याशी संबंधित आहे. यालाच काय म्हणतात? डिसलेक्सिया हा दोष आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 80 आहे. डिस्ग्राफिया म्हणजे काय? तर लेखनातील असक्षमता किंवा अडचण याला आपण काय म्हणतो? डिस्ग्राफिया. डिस्ग्राफिया आणि डिस्लेक्सिया हे दोन शब्द ध्यानामध्ये ठेवा. त्यानंतर 81वा प्रश्न आहे. डिस्कॅल्क्युलिया हा दोष कशाशी संबंधित आहे? तर गणितीय क्रिया किंवा गणनातील अडचणी हा डिस्कॅल्क्युलिशिया याच्याशी संबंधित आहे. बघा, डिस्कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन करता येत नाही म्हणून गणिताशी संबंधित आहे. ठीक आहे. ग्राफिया म्हणजे लिहिणे, तर लिहिता येत नाही म्हणून ते लिखाणातील दोष आहे. आणि डिसलेक्सिया हा कशातील आहे? तर वाचनातील आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न 82वा, ADHDचा पूर्ण विस्तार काय आहे? तर ADHDचा पूर्ण विस्तार जो आहे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजेच अतिचंचलता आणि अवधान दोष असं त्याला आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83, ऑटिझम असलेल्या बालकांची मुख्य समस्या कोणती असते? तर सामाजिक संवाद साधण्यात अडचण येणे ही समस्या असते. 84वा प्रश्न, मायक्रो टीचिंग म्हणजे सूक्ष्म अध्यापनची संकल्पना कोणी मांडली? तर ड्वाइट ॲलन यांनी ती मांडलेली
आहे. त्यानंतर 85वा प्रश्न, सूक्ष्म अध्यापनातील एका चक्राचा कालावधी किती मिनिटांचा असतो? तर तो 36 मिनिटांचा असतो. प्रश्न क्रमांक 86, बघा या ठिकाणी, ब्लूमची वर्गीकरण पद्धती कशाशी संबंधित आहे? तर ब्लूमची वर्गीकरण पद्धती जी आहे ती शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण करण्यासाठी संबंधित आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 87, ब्लूमचे ज्ञानात्मक क्षेत्रात सर्वात उच्च स्तर कोणता मानला जातो? तर तो मूल्यमापन, सुधारित वर्गीकरणात, निर्मिती किंवा क्रिएटिंग यामध्ये तो मानला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 88, आगमन पद्धत म्हणजे काय? तर उदाहरणाकडून नियमाकडे जाणे यालाच आगमन पद्धत असं म्हणतात. 89वा प्रश्न, निगमन पद्धत म्हणजे काय? तर नियमाकडून उदाहरणाकडे जाणे यालाच काय म्हणतात? निगमन पद्धत असं म्हणत असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90, प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत? तर विल्यम किलपॅट्रिक हे प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत. जॉन ड्यूईचे ते शिष्य होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 91, समस्या निराकरण पद्धतीचे मुख्य प्रवर्तक कोण आहेत? तर सॉक्रेटिस आणि जॉन ड्यूई हे समस्या निराकरण पद्धतीचे मुख्य प्रवर्तक आहेत. 92वा प्रश्न, शोध पद्धती कोणी शोधून काढली? तर H.E. आर्मस्ट्रॉंग यांनी ती निवडून काढलेली आहे किंवा शोधून काढलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 93, बघा काय आहे? CCEचा पूर्ण विस्तार काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर काय आहे? कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, म्हणजे सतत आणि सर्वंकष मूल्यमापन असा त्याचा फुल फॉर्म आपल्याला सांगता येतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 94, पहा या ठिकाणी, आंतरिक मूल्यमापन कधी केले जाते? तर ते अध्यापन प्रक्रिया सुरू असताना रोजच्या व्यवहारात केले जाते. त्याला आंतरिक मूल्यमापन असं म्हणतात किंवा आकारिक मूल्यमापन असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 95, सत्रांत परीक्षा हे कोणत्या मूल्यमापनाचे उदाहरण आहे? तर संकलित मूल्यमापनाचं हे उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर 96वा प्रश्न, निदानात्मक कसोटी कशासाठी वापरली जाते? तर ती वापरली जाते विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी आणि कच्चे दुवे शोधण्यासाठी नैदानिक चाचण्या या ठिकाणी घेतल्या जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 97वा, उपचारात्मक अध्ययन कोणासाठी केले जाते? अध्ययनात मागे पडलेल्या बालकांसाठी केले जाते. प्रश्न क्रमांक 98, बालकेंद्रित शिक्षणचे खंबीर पुरस्कर्ते कोण होते? तर जॉन ड्यूई आणि गिजूभाऊ बधेका हे बालकेंद्रित शिक्षणाचे खंबीर पुरस्कर्ते होते. ठीक आहे. प्रश्न 99वा, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF 2005चा मुख्य दृष्टिकोन कोणता? तो घोकमपट्टी पद्धत बंद करून आनंददायी शिकण्यावर भर देणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि आता या व्हिडिओचा सर्वात शेवटचा प्रश्न क्रमांक 100, शिक्षक हा बालकाचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असतो हे विधान काय दर्शवते? तर हे सुलभकाची भूमिका दर्शवत असते. फॅसिलिटेटर तो त्या ठिकाणी म्हणून कार्य करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शिक्षक मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. पुढचे असे अतिशय महत्त्वाचे TETचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तेव्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.